जय भीम मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना काय करावे आणि काय करू नये याबद्दल. बाबासाहेब हे फक्त व्यक्तिमत्व नव्हते, तर ते एका विचारधारेचे प्रतीक होते. चला त्यांच्या सन्मानासाठी योग्य आदर कसा दाखवावा हे समजून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक समतेचे खंदे पुरस्कर्ते आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणारे एक महान नेते होते. त्यांना अभिवादन करताना फक्त हार तुऱ्यांपुरते मर्यादित न राहता त्यांच्या विचारांची खरी जाणीव असायला हवी. बाबासाहेबांना अभिवादन करताना या गोष्टी जरूर करा. स्वच्छ कपडे घालून शांतपणे अभिवादनाला जा. बाबासाहेबांचे विचार मांडणाऱ्या सफेद रंगाचा पोशाख घालणे हा चांगला आदराचा भाग आहे. पुतळ्यासमोर फुले हार अर्पण करा आणि 2 मिनिटे मौन पाळून आदर व्यक्त करा. त्यांच्या लिखाणाचा अभ्यास करा आणि समाजातील समानतेसाठी काम करण्याचा संकल्प करा. रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम किंवा शिक्षण प्रचार यासारखे उपक्रम हाती घ्या. गर्दीत ढकलाढकली न करता शांततेने अभिवादन करा. इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बाबासाहेबांना अभिवादन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्या? वाद्य वाजवून किंवा घोषणा देऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करू नका. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता राखा आणि कचरा योग्य ठिकाणी फेकण्याची काळजी घ्या. बाबासाहेबांच्या अभिवादनाला राजकीय कार्यक्रमाचे स्वरूप देऊ नका. अभिवादन हा एकता आणि समतेचा संदेश देतो. कोणताही वादग्रस्त विषय टाळा. बाबासाहेबांनी अंधश्रद्धांचा विरोध केला होता, त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीचा प्रचार करू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे त्यांच्या विचारांचा प्रसार करणे, शिक्षणाचा प्रसार करणे, सामाजिक समानतेसाठी काम करणे, संविधानातील मूलभूत हक्कांचा आदर करणे. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणे म्हणजे केवळ एक विधी नाही, तर त्यांच्या विचारांचे पालन करून समाजाला समृद्ध करणे होय. चला त्यांच्या शिकवणीनुसार नवा समाज घडवूया. जय भीम.